नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं फार्मर शेतकरी चॅनल पुन्हा एकदा स्वागत आहे. आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आम्ही. दिवसातून किती वेळा आपल्या जनावराला चारा टाकायचा, म्हणजे आपल्या म्हशीला, दुधाच्या म्हशीला दिवसातून किती वेळा चारा टाकायचा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला मी तुम्हाला सांगतो. पहिले लोकं काय करायचे, पहिले लोकं आपल्या जुन्या काळातले ते प्रॉफिट कमी व्हायचं. म्हणजे ते जे चाऱ्याचं जे रूटीन, म्हणजे जे खाण्याची जे पद्धत असते त्याची आहे की नाही बरोबर नव्हती. पहिले काय करायचं, दूध काढायच्या वेळेस आहे की नाही चारा टाकत जाय. तिथून आहे की नाही दूध काढणं झाल्याच्या नंतर आहे की नाही पाणी पाजणं झालं, तेव्हाच पाणी ताबडतोब पाजत जाय. आणि तिथून म्हणजे सकाळी दूध काढले की 10 वाजता बिन चारा टाकत जाय. म्हणजे हिरवा चारा. मग चाराले नेत जाय त्याले. तर म्हणजे पहिले जुने लोकांचं सांगत आहो मी. मी तसं केलं नाही का नाही, त्या म्हशीचं बॅलन्स म्हणजे दूध बॅलन्स बिघडून जाते. म्हणजे दूध काही बरोबर देत नाही. त्याच्यानं फॅट बी कमी लागते. चारा चारा टाकायचं. चारा टाकायची पद्धत असते. किती वेळा टाकावं लागते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. मी माझ्या कोट्यामध्ये कसा चारा टाकतो, पण कोण्या टायमाला किती किती वेळ चारा टाकतो आणि पाणी कोण्या टायमाला पाजतो मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो. चला वळूया आपण चाऱ्याकडे. तर मित्रांनो, मी सकाळी उठतो. सकाळी उठून आहे का नाही पाणी पाजतो. जनावराला आहे का नाही सकाळी उठून पहिले आहे का नाही पाणी पाजतो. काऊन की रात्रभर पाणी पीत नाही ते, म्हणून मी सकाळी उठून पाणी पाजतो. पाणी पाजल्याच्या नंतर आहे का नाही मी गिवंडा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. गवंडा कसा करतो, कुटार कसं हे करतो, इथे बघून घ्या तुम्हाला पाजायचं. तर ते गवंडा आहे का नाही, गवंडा भिजवून आपलं गवंड्याने भिजून आपलं कुठं त्याच्याने ढेप टाकून मी आहे का नाही त्याले सकाळी 6 वाजता म्हणजे 6:30 वाजता आपलं त्याच्यापुढे कुटार टाकून देतो. म्हणजे एका एक डाला आहे का नाही गवंडा आपला राहते. एक डाला वल्ला गवंडा मी त्याले एका म्हशीला एक टाकून देतो. त्याच्यातनी ढेप राहते आपली 2 किलोची. आणि प्रत्येक म्हशीला आहे का नाही एक डाला 2-2 किलो ढेप एका टायमाला राहते. मग ते मी आहे का त्याचं दूध काढून मग ते चारा टाकल्याच्या नंतर दूध काढून घेतो. दूध काढल्याच्या नंतर आहे का नाही, दूध काढल्याच्या नंतर मी त्याचं दूध काढणं झालं, सगळं झालं. वगार-गिगार बांधतो. मग ते आहे की नाही दूध काढे लोक आपले 3 म्हशीचं दूध काढे लोक एका वाद एक एका बाद ते त्याचं कुठं आहे आणि त्याच्या गव्हाणीचा निकाल संपून जाते. तेवढे दिवस खातेच ते. काऊन की रातभर ते उपाशी राहते. रातभर उपाशी राहिल्यानंतर ते जोरजोरशी खाते कुटा ते खतम करून टाकले. त्याच्यानंतर आहे का नाही मी आहे का नाही चारा हे कुट्टीचं म्हणजे आपली कुट्टी ज्वारीची जी कुट्टी राहते ना, मी त्याच्यानंतर एक टोपलं म्हणजे मोठं डाल्यासारखं टोपलं आहे. ते आहे का नाही मी डबल टाकतो. म्हणजे गवंडा खाल्ल्यावर आहे का नाही जाता मी ते एक डाला अर्धं डालं म्हणजे अर्ध्याच्या कमी राहते ते डालं ज्वारीची कुट्टी, तर ते मी दिले जाता टाकून देतो. म्हणजे घरी यायच्या टायमाला दूध घेऊन जात होतो. म्हणजे पूर्ण ते खाते ना, आता त्याच्यानंतर खाल्ल्याच्या नंतर ते टाकून देतो मी. भारी भारी आहे ते कुटार. जे ज्वारीचं आहे ते भारी आहे, तर म्हणून मी ते टाकून देतो त्याले. थोडं आहे का नाही हरभऱ्याचं बी टाकून देतो ते मिसळ. तर मग 3 टाईम पाणी पाजतो. सकाळी एक टाईम आणि 12 वाजता एक टाईम पाणी. एकदा पाणी आणि त्याच्यानंतर आहे का नाही माझ्या 4 वाजता पाणी पाजायचा टाईम येते. 4 वाजता पाणी पाजतो त्याले. पाणी पाजल्याच्या नंतर अधिक आहे का नाही तसंच कुटार. म्हणजे माझं आहे का नाही दिवसातून मी 2च वेळा कुटार टाकतो म्हशीले. 2च वेळा म्हशीला कुटार टाकतो. सकाळी 1 वेळा, संध्याकाळी 1 वेळा. मी मधात काहीच कुटार टाकत नाही. तर तुम्ही बघू शकता माझ्या कोण्या पण व्हिडिओ मधातनी चारा माझ्याकडे आहे का नाही हिरवा पण चारा नाहीये. मी आहे का नाही कुट्टी-गिट्टीचा चारा माझ्यापाशी हेच आहे. आपल्या ज्वारीची कुट्टी तेच मी टाकत राहतो. तर माझा आहे का नाही मी संध्याकाळी बी तेच प्रोसेस करतो. पण आहे का नाही मी ते गवंडाच आहे का नाही भिजवून टाकतो. गवंडा एक डाला आणि त्याच्यानंतर त्याच्यातनी ढेप बिन टाकतो मी. त्याच्यात ढेप बिन टाकतो 2 किलो आणि मग ते झाल्याच्या नंतर आपलं हरभऱ्यानंतर हरभरा आणि ते कुट्टी, ज्वारीची कुट्टी ते मिसळ करून मी त्याच्यानंतर अधिक परत त्याले एक डालं त्याले वरून टाकून देतो. म्हणजे डाल्यासारखं टोपलं बनवलं आपलं म्हणजे जरासं सीक कमी राहते डाल्याची, ते मी तेल टाकून देतो. म्हणजे एकाच टायमाला मी आहे का नाही गव्हाण बी टाकतो आणि वाळलेली हे बी टाकतो. म्हणजे 2च टाईम आपला कुटार असते दिवसभराचा आणि 3 टाईम आहे का नाही पाणी असते. तर अशामुळे आहे का नाही म्हशीला आराम भेटते. आपण एक जर टाईम आपण जर कुटार जर चारलं, तर आहे का नाही दिवसभर मग ते खात नाही. त्याला आहे का नाही झोपाची ही असते, सुस्ती येते त्याले. सुस्ती याले म्हणजे मस्त आता ते 1-1.5 घंटा आता 6 वाजता आपण जर कुटार जर टाकला 1-1.5 घंटा आहे आणि ते आरामाने खातेच कुटार. 1-1.5 घंटा जास्त जरासं गव्हाणी टिफिन देते. हे बघा हे गव्हाणीतनी आहे तुम्हाला दाखवायचं. हे गव्हाणीतनी असं ठेवून देते. त्याच्यानंतर 11-12 वाजता पाणी पाजणं. सन्न हे आपली आता हे बघा, हे म्हैस आहे का नाही कशी गाबूल करू लागली, अशी गाबूल करते. झोपते बिन काही झोपली बिन म्हैस ते तिकडे बघा, झोपली बिन. तर असं आहे का नाही अशामुळे आहे का नाही दूध चांगलं देते. फॅट बी चांगला लागते आपल्या म्हशीला आणि त्याची झोप बी पूर्ण होते. तेल आहे का जे थानबंदीचे म्हशी राहते ना, त्याला असंच चारा तुम्ही
कारण की जी जंगली म्हशी आहे की नाही ते तुम्ही काही बिन चाल म्हणजे कोण्या टायमाला जर सोडलं तुम्ही बाहेर बिन तरी काही हरकत नाही. पण थानबंदीच्या म्हशीले तुम्ही असं करा तुम्ही. तर आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ राहते. शेतकरी मित्रांनो चॅनल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. जय महाराष्ट्र.